पास फायर ट्रिकची फाईन लावली. सो नमस्कार दोस्तों, कैसे आप सभी लोग. नेहमी असताय ना, असायलाच पाहिजे. बिकॉज आज मी घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी असाच एन्जॉयमेंटफुल असा व्हिडिओ. बिकॉज आज आमच्या कॉलेजमध्ये आहे टेकचेस इव्हेंट, ज्याच्यामध्ये आम्ही खूप सारे चॅलेंजेस फेस करणार, खूप सारे टास्क परफॉर्म्स करणार, जे तुम्ही बघून ना खूप एन्जॉय कराल. खूप कुठे कुठे खूप अशी एक्साइटमेंट जशी असेल. सो व्हिडिओमध्ये बनवून राहा, बिकॉज आज व्हिडिओ खूप भारी. बिकॉज सो व्हिडिओमध्ये बनवून राहा, बिकॉज सो व्हिडिओ चालू करूया. खरं तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय. सो मला काय असं सुचत नाही की ऑन द स्पॉट मी काय असं बोलू काय नाही. तसंच पुढे सुद्धा माझी अशीच बोबडी बनणार आहे. सो बघूया की पुढच्या व्हिडिओमध्ये काय होते. तर पहिले पॉवर बँक घेतो, कारण की मोबाईलची बॅटरी एवढी डाऊन होईल, कारण की आज ब्लॉग बनवायचा आहे. सो पॉवर बँक जरुरी आहे. बघूया, टिफिन वगैरे सर्व घेतलेलं आहे. आता जाऊया कॉलेजसाठी निघूया. ओके, तू आता झालं आम्ही ॲज युजल. खूप सुंदर असा मौसम झालेला आहे, बघू शकता. आणि मला माहिती आहे पाऊस जरी पडत नसला तरी रेनकोट घालणं जरुरी आहे, बिकॉज जाता जाता पाऊसमध्ये मी भिजून जाईल एवढं माहिती आहे मला. सो पहिले रेनकोट घालूया. सो मला 100% गॅरंटी आहे की आज मी रेनकोट घातला आहे, आता आज पाऊस पडणारच नाही तुला. कारण की असं तुला माझ्यासोबत जेव्हा मी रेनकोट घालतो तेव्हा पाऊसच पडत नाही. चला आता भेटूया आपण सरळ स्टेशनवरती. मित्रांनो, की पाऊस नाही पडला. मला माहितीच होतं की पाऊस नाही पडला नाही. पण कधी कधी असं गांडी कशी बसते की ज्या दिवशी आपण रेनकोट घालतच ना त्या दिवशी नेमका पाऊस पडतो. सो म्हणून घालावं लागते. आणि आपण आपल्या पालघर रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलं आहे, होऊ शकतात. बघूया आता आपल्या ट्रेनची वेळ करूया. स्टील ॲज युज्युअल ट्रेन आज सुद्धा लेट झालेली आहे आणि टाइम सुद्धा निघून गेलं. बघूया आता ट्रेन किती वाजता येते. अरे 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 काका, इधर तो देखो. स्टील अजून ट्रेन आलेली नाही. अजून बघू अजून किती वेळ लागतो. 1 hour later. हे माताजी, स्टील 30 मिनिट्स ट्रेन डिले झालेली आहे आज आणि खूप लेट आली. तर चढूया, बघूया आपल्याला सीट मिळते की नाही. मला तर नाही वाटत की आज सीट मिळेल असं. स्टील आज ट्रेनमध्ये गर्दी तर नव्हती, पण जागा पण नाही भेटली, कारण की मी मूर्ख पहिले हँडिकॅपमध्ये चढला, त्यानंतर पुन्हा उतरून दुसऱ्या डब्यामध्ये चढला. लोक कशी काय रोज रोज असा प्रवास करतात, मला तर नाही जमणार भाई. एका डब्यामध्ये 50-100 जण राहतात यार. कसं काय बाई प्रवास करतात लोक. हॅट्स ऑफ आहेत त्या लोकांना जे प्रवास करतात. आत्ताच एक आपल्यासोबत सीन झाला. मी जस्ट ट्रेनमधून उतरलो आणि ट्रेनमधून उतरल्या आणि माझ्या बॅगमध्ये एक छोटासा रॅपर सारखा होता. तो म्हणजे मी टाकायला गेलं, बाहेर टाकायला गेलं. तेवढ्यातच मला पोलीस काकांनी बघितलं, तर भाई त्यांनी मला डायरेक्ट फायर ट्रिकची फाईन लावली. तुम्ही पण म्हणजे त्याच्यामध्ये माझी चुकी होती. आई नो असं कचरा वगैरे टाकायला नाही पाहिजे. सो तुम्ही पण जर रेल्वे स्टेशनवरती असाल तर आजूबाजूला ते कुंपले किंवा वगैरे कचरा वगैरे काही प्लास्टिक बॉटल वगैरे टाकून. ओ भाई साहब, ये क्या है. 1 2 3 बसेस आलेत बाहेरच्या कॉलेजमधून आमच्या टेकचेस कॉम्पिटिशनसाठी. तर बघूया काय मजा येते. भाई साहब, फर्स्ट टाइम कॉलेजमध्ये येताना एवढे एक्साइटमेंट होते. हे आमचं कॉलेज एकदम ग्रीनरीमध्ये. ही आमची कॉलेजची मोठी अशी एंट्रन्स. हे आहेत डिप्लोमाचे क्लासरूम आणि त्यासमोरच इथे कॉलेजचं ऑफिस. समोर बघू शकतात की तिकडे आपलं इव्हेंटचं डेकोरेशन वगैरे सर्व चालू आहे. बघूया जाऊन ना तशी तिकडे काय काय डेकोरेशन, काय आपण तयारी करायची आहे त्यांची, त्यांना आपण हेल्प करू. ओ भाई साहब, एक नंबर यार. इथे त्यांनी छान प्रकारे असं सेल्फी पॉइंट बनवलेला आहे आणि ही क्लासरूम जिथे आपली चॅलेंजेस परफॉर्म केले जातील. हे ज्या तुम्हाला खूप साऱ्या स्टिक्स दिसतात त्या आपण चॅलेंजमध्ये यूज करणार. सो ते प्रिपेअर करायला लागलेले आहेत 1 by 1. मला मी स्टार्टिंग पासून दाखवतो की पूर्ण डेकोरेशन कसं केलेलं आहे.
याला एंट्रन्स कौन है ये लोग कहाँ से आते हैं सो जोक सपाट फर्स्ट इथे टेक चेसचा खूप छान असे लेटर्स बनवलेले आहेत आणि हे आपला छान मोठासा बॅनर बनवलेला आहे टेक चेसचा. आणि हा इथे प्रत्येक वॉलवरती असे साईनबोर्ड्स लावलेले आहेत जे आमच्या फील्डशी रिलेटेड आहेत. इथे पण बघू शकतात साईडला जसं तुम्हाला मी बोललेला सेल्फी पॉईंट आणि एक खतरनाक असा रॉबॉट बनवलेला आहे इथे बघू शकतात. त्या भारी दिसतं. इथे सर्व 1 by 1 सेल्फी पॉइंटचे इथे फोटो पडायला लागले जसे की और ये रहे अपने भाई के फोटोज. कैसे लगे कमेंट में जरूर बताना. बघता बघताच इनॉग्रेशनची पण तयारी चालू केलेली आहे. काय बोलतो बोल 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 माझं बोलू सगळ्याचं काय क्या ये क्या पकड़ अरे कुछ नहीं करणार. गजानन कुठून आलं? ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ सो आता तयारी वगैरे झाली. सो फर्स्ट बघू की चॅलेंजेस काय काय. सो फर्स्ट इथे एक स्टिक्सचं बोर्ड बनाना है बट एक ही कंडीशन है इसका साइड्स भी आना चाहिए. नहीं बना सकते क्या से स्टिक्स एक्स्ट्रा नहीं मिलेगा ग्लू एक्स्ट्रा मिल सकता है. ठीक है टाइम लिमिट कुछ नहीं है कल टेस्टिंग होगा तो बना हुआ है. ओके सो दिस साइड आपला सेकंड वाला चॅलेंज आहे ज्याच्यामध्ये विचारूया माझ्या मित्राला की काय चॅलेंज आहे नक्की. हा मेजरी आपला आहे बघ यांचं नाव काय या मिस्ट्री मटेरियल हाथ टाका मटेरियल मिस्ट्री काय होतं भाऊजी का सिक्रेट बॉक्स. यामध्ये आपण हात टाकणार आणि मटेरियल गेस करणार. काय आहे? भाऊजी का सिक्रेट बॉक्स. हे सगळं मटेरियल आहे ते आपण शिफ्ट इनॉग्रेशन आता आपलं ज्या टेक्सचं पण इव्हेंट आहे त्याचं इनॉग्रेशन. हो छान प्रकारे असं इनॉग्रेशन झालं आणि आता सर्व स्टाफ टीचर्स स्टुडंट्स जे काही चॅलेंजेस आहेत ते बघण्यासाठी जात आहेत. ह्या साईडला मिस्ट्री बॉक्स आणि ह्या साईडला स्टिक्सवाला गेम आहे. तो आता टीचर्स ते गेम ट्राय करून बघणार आहेत. सो ह्या साईडला आपली जी रजिस्ट्रेशनची टीम आहे ती बसलेली आहे जेणेकरून जे पार्टिसिपेट्स आहेत त्यांचं प्रॉपर रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. तो आता आपला इव्हेंट पण चालू झालेला आहे आणि तो आता 1 by 1 बघूया की कोणी कोणी कसे कसे बोर्ड्स बनवायला स्टार्ट केलेले आहे. तो फर्स्ट इथे त्यांनी थोडं फाउंडेशन बनवलं आहे. त्या साईडला अरे वा खूप छान प्रकारे असं त्यांनी क्रिएटिव्हचं काहीतरी आयडिया लावून बनवलेली आहे बोर्ड. दिस साईड पण त्यांनी काहीतरी अलगचं ट्राय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे पण बघू शकतात की छान प्रकारे असं त्यांनी काहीतरी बनवण्याचा ट्राय केलेलं आहे. कशी वाटली कसं वाटलं मस्त कोणी कधी दिला मम्मी बड़ी 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 रहा बड़ी पण एक गेममध्ये पार्टिसिपेट करतो. हा जो मिस्ट्री बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी पण आता पार्टिसिपेट करतो रजिस्ट्रेशन करून आणि माझ्या मित्रासोबत आता हा गेम परफॉर्म करतो. सो बघू आपल्याला किती गेस करता येतात. मिस्ट्री बॉक्सचं प्रॉपर रजिस्ट्रेशन वगैरे आता करून घेतो. त्यानंतर आपण डायरेक्ट खेळायला जाऊ. आता झालेली आता जातो मिस्ट्री बॉक्समध्ये गेस करून बघतो कोणाचं किती पॉईंट भेटतात आपल्याला. स्टार्ट. सो फर्स्ट जो माझा मित्र आहे कुश तो आता मटेरियल गेस करतोय. बघूया आता त्याचे किती पॉईंट्स होतात. अरे लवकर टाइम जाते. ओके एक केला. 1 hour later आता आपली पाहिजे किती आयटम्स ओळखता येतात. भाई काय काय गोष्ट ठेवलेलं आहे यार यांनी. पूर्ण हात खराब करून टाकले माझे. मी बोलतच होतो तिथपर्यंत जे अदर कॉलेजचे स्टुडंट्स होते ते पार्टिसिपेट करण्यासाठी इथे आले होते. तर माझा मित्र त्यांना समजावत होता नक्की गेम कसा आहे कसा खेळायचा आहे आणि काय चॅलेंज आहे. तर आपल्याला इथे बघता येईल की प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याप्रमाणे डिझाईन्स इथे बनवलेले आहेत. ज्याच्यामध्ये ही सेकंड नंबरची जी बोट आहे ती थोडी युनिक दिसते. तर ह्याचे टेस्टिंग वगैरे आपण उद्या करणार आहेत. सो बघूयाच की कोणती बोट ह्यामध्ये जास्तीत जास्त वेट कॅरी करते.
सो दॅट्स इट. एवढंच. ह्याचाच मी पार्ट 2 पण उद्या घेऊन येईल, कारण की जे बोट्स वगैरे बनवले आहेत त्याची उद्याला टेस्टिंग वगैरे सर्व आहे ते ह्या पार्टमध्ये कवर करता नाही आलं. सो उद्या पण अशी खूप एन्जॉयमेंट आणि खूप मजेदार असा ब्लॉग येईल पार्ट 2मध्ये पण. सो बी स्टे ट्यून. आणि हां, अजून जर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब केला नसेल प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, त्यामुळे मला थोडं सपोर्ट मिळेल. सो जसे पुन्हा पार्ट 2 वाले ब्लॉगमध्ये. काय चालू आहे समजलं की रिझल्ट लागला आहे आमचा बघू.